आणि आता ब्रेकनंतर बघूयात राज्यात महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली आहे। निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात होण्याआधीच कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत भाजपचे 5 उमेदवार विजयी झाले, तर शिवसेनेचे 4 उमेदवार विजयी झालेत। भाजपच्या मंदा पाटील, ज्योती पाटील, असावरी नवरे, रंजना पेंडकर, रेखाताई चौधरी यांची बिनविरोध निवड झाली। भाजपच्या 5ही महिलांची बिनविरोध निवड झालेली आहे। भाजपच्या बिनविरोध निवडीचं श्रेय भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या विशेष रणनीतीला आणि प्रयत्नांना दिलं जात आहे। तर शिवसेनेचे रमेश म्हात्रे, विश्वनाथ राणे, वृषाली जोशी आणि हर्षल मोरे विजयी झालेत। शिवसेनेचं श्रेय खासदार श्रीकांत शिंदेंना दिलं जाते। दरम्यान कल्याण डोंबिवलीत यंदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत पाहायला मिळणार आहे। दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजयी उमेदवारांची फोनद्वारे संपर्क साधत त्यांचं अभिनंदन केलंय। पूर्ण पॅनल तर भिवंडी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने विजयाचं खातं उघडलंय। प्रभाग समिती क्रमांक 17 मधील भाजपा उमेदवार माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचे पुतणे सुमित पुरुषोत्तम पाटील हे बिनविरोध निवडून आले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोन करून सुमित पाटील आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचं अभिनंदन करत हा विजय भिवंडीतील विजयाची नांदी ठरेल अशा शुभेच्छा दिल्यात। जनतेच्या आशीर्वादाच्यामुळे त्याच्यासमोर 6 लोकांचे फॉर्म होते, 2 फॉर्म बाद झाले आणि बाकीच्यांनी माघार घेऊन सुमित पाटील यांना पुन्हा एकदा पद्मानगरमध्ये प्रभाग क्रमांक 17 मधून जनतेची सेवा करण्याची संधी दिली। त्याबद्दल त्या सगळ्या सहकाऱ्यांना मी धन्यवाद देतो। लोकांनी दाखवलेला विश्वास आणि मागच्या निवडणुकीमध्ये जी निवडणूक झाली 2017ची त्यावेळेस देखील भिवंडी शहरामध्ये सर्वात जास्त मतं ही मला मिळाली जनतेच्या आशीर्वादाने। तर आज आनंद आहे, लोकांमध्ये उत्साह आहे आणि मला आनंद होतो की आजच्या दिवशी वर्षाचा पहिला दिवस आहे आणि पहिल्याच दिवशी भारतीय जनता पार्टीने खाता हा भिवंडी शहरामध्ये खोललेला आहे।